फायनली ती वेळ आलेली आहे, तो आपल्याला घ्यायला येतोय. वी आर गोइंग टू कुर्ग, स्कॉटलंड ऑफ इंडिया. आपली गाडी आलेली आहे. चलो ट्रिप इज स्टार्टेड. सामान एवढं लोड केलंय, अजून एखादं सामान लोड करायचं बाकी. काय टिश्यू पेपर आणलेत? मी वेट टिश्यू आणला ना, बॅगेत ठेवला माझ्या, ते काढू आपण. गाडी एवढी लोड झालेली आहे, अजून सामानाचं बाकी आहे गाडीच. फक्त हे खायचंच झालं आमचं. ही बॅग, त्याच्या खाली एक बॅग आहे, अशी ही बॅग, हे सगळं खायचंच आहे. बाकी कपडे अजून भरायचे आहेत. अजून एका मेंबरला पिक करायला जायचं आहे, आणि त्याला पिक करायला जातो. त्याला पिक करायला जातो आणि पुढचा आपण ब्लॉग तिथे कंटिन्यू करू. बट येस, ऑफिशियल आवर ट्रिप स्टार्टेड टू कुर्ग, स्कॉटलंड ऑफ इंडिया. ही सिरीज आता हीच असेल. खूप दिवसांनी चॅनलला ॲक्टिव्ह होतं, पण येस आपण बघू पुन्हा काय होतं. तिकडे एका तडाबा राईटला. चल अरे हा देखो क्या कर रहा है हात. हां जाऊ चला, आवडतो आता. ब्लॉग मोठा नाही करायचा आपल्याला, हा पार्टमध्ये करायचा आहे. हां डाकर काय करत होता? मग कचराबा तिकडे जाऊ, तिकडे जा. असं हे ओ ही इज नॉट विथ अस. हां काय बोलला? ही इज नॉट विथ अस. चला ब्लॉग कंटिन्यू करायचा. चल ना बस लवकर, ब्लॉग कंटिन्यू करायचा आम्हाला. आता आम्ही चाललो आहे आमच्या एका पार्टनरला उचलायला मुलुंडला. आमची गाडी, सरांची गाडी ॲक्च्युली, किया कारेन्स क्लॅविस. एक मिनटं, सॉरी, किया कारेन्स क्लॅविस. हां, तर आम्ही आपल्या गाडीत बसलो आहे. तर आम्ही चाललो आहे मुलुंडला. तर आपल्या थर्ड पार्सनला उचलू, त्याला घेऊन पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. लेट्स सी ऑन द रोड ना. पेट्रोल फक्त मुलुंडला जातापर्यंतच. अरे हे आणि वाशीला जिओ पंप मध्ये जायचं पेट्रोल. ठीक आहे, करू सगळं करू. लाईट कमी झाली बाई, लाईट. हां, तर बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या ट्रिपमध्ये बघायला भेटणार तुम्हाला. ट्रिप आपण पार्टमध्ये, ब्लॉग पार्टमध्ये करू. असे 1 2 3 4 5. सो आत्ता गाडी ऑलमोस्ट भरवली आपण. हे फक्त सामान आहे 3 लोकांचं. खायचं सोडून द्या, बाकी पाणी बी सगळ्याचं, बट हे सामान आहे. आणि या माणसाला गेला आम्ही आलो आता मुलुंडला. सो आमची ऑफिशियल ट्रिप चालू झाली आहे स्कॉटलंडसाठी, स्कॉटलंड ऑफ इंडिया. कशाने चाललंय? हां, आम्ही चाललोय किया कारेन्स. हे लवकर चला यार, काय वेळ, काय किती वाजले? आम्ही निघणार आहे, घड्या दिवसात टाईम. हां, आम्ही निघणार होतो सकाळी 3ला. 3चे झाले 4, 4चे आता 4:45. आता आम्हाला निघायचं आहे. सो वी आर गोइंग टू कुर्ग, आणि ही सिरीज आहे आपली कुर्ग सिरीज. आपल्यासोबत आपली गाडी असणार आहे ही. आमचा एक पूर्ण फ्रेंड ग्रुप आहे, आम्ही चाललो आहे. आमचे काही फ्रेंड्स फ्लाईटने पोचले आहेत, आम्ही चाललो आहे गाडीने. सो आम्ही लवकर निघालो, म्हणजे आम्ही एक दिवस लवकर चाललो. आमचा बेसिकली अजेंडा, आमची ट्रिप प्लॅन काय आम्ही सांगतो तुम्हाला, एक शॉर्टमध्ये सांगतो. व्हिडिओ स्टार्ट करतो तर, की आम्ही तिघं चाललो आम्ही गाडीने, आम्ही आणि आमचे बाकी 5 फ्रेंड येत आहेत फ्लाईटने. सो ते आम्हाला भेटतील उद्या सकाळी, आणि आम्ही आजच निघतो कुर्गसाठी. आणि आमच्यावर पार्टनर ही गाडी, आमच्या मित्राची गाडी, तो बसला आहे आतमध्ये, मयुरेश, त्याची गाडी. सो आम्ही चाललो आहे आत्ता इथून वाया कोस्टल रोड घेऊन गोवा थ्रू, कारण आम्हाला तोच रोड खूप बरा वाटतो रॅदर दॅन कोल्हापूर हायवे. लेट्स सी. आता आम्ही ट्रॅव्हलिंग चालू करू, बाकी सगळं बघू कसं काय होतं, काय होतं आहे. बट आम्ही आता इथून निघणार आहोत गोवा रोडने. सो पहिले आम्ही जाऊ पालीवारगी, रत्नागिरीहून पुढे संगमेश्वर, ते सगळं करत गोवा. लेट्स सी काय होतं. हे आता आलेल्याच. चला निघायचं का साहेब? मेन रिच्युअल आणला का? रिच्युअलची गोष्ट आणली का? याच्याशिवाय कुठली ट्रिप्स तुळत होता. या समोर या, ये रे समोर या मरेश, रिच्युअल करून घेऊ. ती पाण्याची बॉटल घे ना, माझा रुमाल आहे बाई, रुमाल टाकलाय माझा आहे तो, रुमाल टाकून ठेवला बाई सीटवर बाई. मयुरेश थोडं पाणी टाक. आणि कोणीतरी बोलत होतं ब्लॉग बनवणार आहे. मग काय झालं रे? नाही करायचा? मला ट्रिप एन्जॉय करायची. हो, वा, म्हणजे ब्लॉगिंग नाही करायची तुला? माझे फोटो काढ तू, ठीक आहे? चला आम्ही आवरून घेतो. सर चला ना सर. झालं का? नारळावर हे टाका, थोडं पाणी टाका. परत तेच. हा आमच्यावर नाही, कचरा फेकतो जिकडे तिकडे. टॅग करा फेकताना तुम्हाला दिसतंय, आम्ही उचलून पण टाकलेला आहे, फक्त व्हिडिओसाठी आम्ही असं करतो तो. चला रिच्युअल्स करून घे. चप्पल काढ रे बाई, चप्पल काढ. काय बोलायचं होतं विसरलो. गणपती बाप्पा मोरया. चप्पल काढून करा जे करायचे ते. अरे थांब, मला आठवू दे. पाणी, नारळ थोडं पाणी टाकलं, आणि नारळ थोडं पाणी टाका. नारळ ओवाळून फोड. मग होय महाराजा बोलायचं आहे का? होय महाराजा बोलायचं आहे का? चल ये, चला. सो ऑफिशियली वी आर स्टार्टिंग अ ट्रिप नाव. चल भाई.
जोरात आपटा खाली. बाप्पा मोरया. फुटला. जस्ट सी द व्ह्यू. काय फॉग आहे. सो आम्ही आता ऑलमोस्ट पाली रोडला आलोय. थांबलोय जस्ट चहा प्यायला. बरं सर, आत्तापर्यंतचा प्रवास कसा वाटतोय? असं लाईट येते. लाईट, हां आता लाईट येते. सर कसा वाटतोय प्रवास? हे ब्लॉग मध्ये टाकायचं. मोठ्याने बोला सर, माईक नाही आपल्याकडे. गब्बर. आम्ही कॉफी घेतली होता. आता जाम झालं. पुढे काय होईल का माहीत नाही. चला पुढचा प्रवास कंटिन्यू करू. काय व्ह्यू आहे हा. ए काय गाणं पॉज कर. कॉपीराइट येईल. हां अरे गाणं पॉज केलं कॉपीराइट येईल भाई. आज ड्रायव्हर आपल्या गाडीचे ड्रायव्हर चेंज झाले. अरे मेन ओनर गाडीवर बसले जातात. मागे आता आपल्या गाडीत ते काम चाललंय. बेड बनवायचं. बघा एक माणूस हा बघा बेड बनवतोय पूर्ण गाडीमध्ये. झालं का सर ऍडजस्ट करून? म्हणजे पूर्ण तुम्हाला दाखवतो प्रोसेस मी. आम्ही गाडीत बेड कसा बनवतो चालू गाडीमध्ये. हां दिस इज मेंटॉस जिंदगी. परफेक्ट एकदम चिल लाईफ. सर काय बोलतं कसं वाटतं गाडी घेऊन? चिल्ला आता. किती वेळ दाखवलं होतं गोव्याला? आपण पोचू 10-11 तास दाखवतो. तुम्ही काय बोलता 10 तास पोचवणार? 8 तास. आई शपथ. गाईस आता वाजलेत टाइम दिसत नाही किती वाजलेत. हा 6:58. 1 वाजेपर्यंत पोहोचलो. 4 शॉट नंतर हा रिटेक परत करतो आम्ही. काही कारणास्तव रिटेक करावा लागला नाही सांगू शकत तुम्हाला. मंत्र बोल. अरे यार आता ऑलमोस्ट आम्ही खेडमध्ये पोहोचत आलोय. खेड बघू पुढचा रस्ता. 6 तास दाखवत अजून. गोवा बघू ना कधी पोहोचत. हा काय मग काय म्हणणे तुझं? काय नाही आता तू काय चालू द्या. गोवा म्हणे तुझं काय म्हणणे गोव्यावरती? गोव्याला आपण किती दाखवलंय? संध्याकाळी 6 वाजता पोहोचणार आहे. मगाशी टाइम दाखवलं होतं 4:30 वाजता. मग आता काय म्हणणे? टाइमपास जरा कमी करा. चला लवकर. कोणीतरी बसून 2-4 प्लेट इडल्या खाल्ल्या, 1 प्लेट मिसळपाव खाल्ला. काय म्हणस बरोबर ना रे? आम्हाला तर माहितच नाही. हा तो झोपलाय म्हणजे खाऊन झोपला भाई. असं लोकांचं आयुष्य सुखी आहे. खायचं झोपायचं इथं जायचं. हे काय रस्ता फुल खाली आहे मस्त. वीकडे निघायला फायदा आहे. गाडी तर रस्त्यावरती फुल खाली आहे. चालली गाडी मस्त. आता बघू रस्ता खराब आहे बोलतात गोवा हायवे. बघू कुठे अजून तरी खराब नाही लागला आम्हाला. जेवढा लागलाय तो मध्ये मानगावला होता. आता पुढे बघू जसं जाईल तसं बघू. पुढची तुम्हाला अपडेट देत राहतो. पण हा ब्लॉग गोवापर्यंत मी चालू ठेवणार. नका टेन्शन घेऊ. तुम्हाला मी गोव्याला पोहोचून दाखवणार किती वाजता. अँड फायनली वी रिच गोवा. पोचलो आपण. ऑलमोस्ट 10 मिनिटांनी मी पोचलो. ऑलमोस्ट 10 तास लागले पोचेपर्यंत वॅगेटर. आम्ही आता वॅगेटर बीचला आलो. सनसेटची वाट बघतोय. सी बॉईज ग्रुप आलो. आता 5:30 झाले. बघू सनसेट 6चा आहे ना. सनसेटची वाट बघतो. फ्री वे काय शूट झालं? बेबीचं शूट झालं. बेबी शूट झालं. मस्त आहे. क्लीन आहे. अजून तरी खाली आहे पुन्हा. त्या स्पॉट तुम्हाला दाखवतो मी. त्या स्पॉटला जायचं आता. सनसेट बघा त्या स्पॉटला जायचं आपल्याला. बघू लेट्स सी. बाकी बघा आता पुढच्या गोष्ट सांगतो काय होतं. पहिले आता जस्ट पोहोचतो तर बाकी बघून घेतो. जस्ट एन्जॉय द सनसेट व्ह्यू. या क्लिफवर जायचं आहे मला. या क्लिफवर बट मला इकडून तिकडून खालून जावं लागेल. जायची जागा शोधू आपण सनसेट बघण्यासाठी. लेट्स सी. वी रिच्ड. तिकडून आपण इकडे आलो आहे या हिलला. म्हणून इकडे तिकडे होतो आधी आपण. तिकडे कुठे आपण तिथे होतो. आपण आलो आता सनसेट बघा एन्जॉय करायला. सी द व्ह्यू. हवा खूप जास्त आवाज खूप कमी येईल. व्हॉइस ओव्हर करायला लागेल मला पण. लेट्स सी द व्ह्यू.